नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात रामराव झुंजारे यांच्या जलंबेडी या कादंबरीचा भाग 10वा। दिवस डोक्यावर तळपत होता। तो आपली सोनेरी किरणं धरतीवर फेकत हळूहळू वरलाकडे सरकत होता। तेव्हा मांग मोराळ घेऊन निघणार तेव्हा मचकोरी मांगवाड्यात येऊन म्हणाला, "पिरनाक, एकनाथरावानं चावडी बोलवलं र तुला। तुझ्यावर त्यो नाग्या लय खवळू नाही बरं। त्यानं तुला खाऊ का गिळू करलाय र। त्याच्याजवळ लिंगेच्या पोटचा रंग्या मांडीला मांडी लावून बसलाय। सारे बिलिंदर नाथ कावळे जमल्यावानी चावडीव जमलेत र। रंग्या नाग्याच्या कानात बायकोवानी काहीतरी सांगत होता। तू बी 4-5 जण चावडीव घेऊन ये, एकाला 2 दपतील 4। तू त्या खोडेलन आलेट हलगडाला स्वर्गातले देव दाखवले, लय बरं झालं। पिरणा, साऱ्या गावात मांग्यानं रांग्याला बाडावला म्हणून टाळीच वाजली की र। त्याच्याजवळ थोडी होती ते बी त्यानं गमावून बसला र। एकनाथराव खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं करणारा धर्मराजे, ते तुझं खरं आहे म्हणत होते। चल भेगीनं चल। चावडीव सारे राव मसन जोग्यावानी नागेपोची वाजवत बसलेत। रेकाम टेकडे त्यांच्या मायचं घुंगरू घागरमाळ्यात बशिवलं। बंदोडे कुठले की। मचकोरी मजेशीर शिव्या हसडून सटकला। त्याच्या पावलावर पावलं ठेवत बापू चावडीवर हजर झाला। त्याच्या मागच खंड्या आणि पोच्या चावडीवर अवतरले। नाग्या महारोग्याच्या भोवयावानी भोवया चढवून खाकीवाला बोलावा तसं बोलायला लागला। पिरनाक, तुझे हात लय बळकट झालेत काय रे। तू रंगनाथरावावर हात उचलला म्हणा। आज त्याच्या उचलला, उद्या आमच्या उचलशील। तुझा भेगीनं बंदोबस्त करावाच लागते। मी तुला शहाणा माणूस समजत होतो, तू केर कचरा खाणारा गाढव निघाला। अरे लंकेच्या रावणाची मस्ती जिरली, तू तर नाडे हुरबडे करणारा गावचा मांग हास। आमचं खाऊन आम्हालाच मारतोस। जिचं खाऊन तिचे तंगडे उचलतो। तू रंगनाथरावला का मारला ते आधी सांग। रावसाहेब, जिचं खाऊन तिचं टंगडे उचलण्याची माझी अवलाद नाही। मी कोणाचं आकर्तीचं खात नाही, हाडाचे काडी करून खातो। माझा बंदोबस्त तुम्ही करू नका, मीच तुमचा बंदोबस्त करणार आहे। रंगनाथराव साहेबाला मी मारलं नाही, त्यानेच मला मारलंय। माझं म्हणणं खोटं असेल तर खंड्याला पोसा। मी रावाचा बदला घेईन तर मांगाची अवलाद होईन। रावानं करत्या सवरत्या मांगाला मारलं हे त्याईला शोभते काय। राजवाड्यात येऊन येड्यावानी तोंडाचा पट्टा सोडणं बरं असतं का। खंड्या, आधी रंगनाथावर कोण हात उचलला रे। अडाणी ठोकणं पपईचा नाश करणाऱ्या रंगनाथरावानं आधी आप्पावर हात उचलला। त्याच्या जागी मी असतो तर त्याचे हात तोडून कुत्र्यापुढं टाकलो असतो। जेव्हा तुमच्या रावाचं आणि आप्पाचं भांडण झुपलं तेव्हा मी सोडवायला गेलतो, तेव्हा त्यांनी आप्पाला गपलतीनं मारला। वडीलधारा माणूस आहे म्हणून त्यानं सोडलं, नाहीतर रावाला जित्त पुरून त्याच्या बोंद्यावर कुत्रं मुतल्यावाने फळाफळा मुतला असता। गावात राहावं लागते म्हणून आम्ही थुऱ्यावर येत नाही। या गांडान तोंड नसलेल्या कलागतीचं मूळ गुरुजी आहे, त्याला हे तो बोलवा तर न्याय निवाडा होईन। असं जळजळीत आणि खळखळीत बोल खंड्या रावापुढं बोलून शांत झाला। तोंडावरला घाम हातानं पुसला तेव्हा एकनाथराव मचकोऱ्यावर कातावला। फरीद्या, खंड्याकडं काय बघायला? त्याला काही सोनं लागले का? जाय त्या मास्तरला चावडीवर बोलून आण। येत नसेल तर मानत गुच्छा घाल आणि लोटत आण। तन सोड कुठलं की। रावसाहेब, गाढवीन हात लावू देत नाही म्हणून तुम्ही कुंभारणीचे कान का पिळताय? मी तुमचा ताबेदार आहे, दावेदार। तुम्ही जे म्हणाल ते काम करतो की। तरी भीमाला दराड धावता, तन सोड म्हणता। इमानदारीची दुनियाच नाही। जाता हूँ, खुदा के दरबार में देर है लेकिन अंधेर नहीं है। असं झणझणीत एकनाथरावाच्या टप्पोरे डोळ्यात अंजन घालून फरीद्या चावडीवरून गोफणगुंडा सटकावा तसं सटकून शाळेत जाऊन जातीपातीला खतपाणी घालणारा आणि मांगाच्या पोराला ठोसणारं मारणाऱ्या मास्तरला बोलवून त्याने चावडीवर आणला।
मास्तर येऊन बेधडक पंचात बसला. तेव्हा एकनाथराव म्हणला, गुरुजी तुम्ही आलम दुनियेचे गुरु हा. तुम्हाला पांडुरंगाची आण आहे. चूक दौल्याची आहे का निवृत्तीची आहे ते खरं खरं सांगा. लेकरं तुम्हाला सारखे, मग मांगाचे असो का रावाचे असो. काय भानगड आहे ते कळू द्या मला, नाही तर माझ्यावाने राव या आलम दुनियेत नसन बघा. अशानं लेकराच्या भांडणावरनं मोठ्या माणसाचे मुडदे पडतील. एक गाव 12 भानगडी होतील. तुम्हाला जर लेकरं सांभाळता येत नसतील तर नोकरी सोडून पांडुरंगाचं भजन करत बसा. तुम्हाला बी तुकोबा रायावाने वैकुंठ मिळेल. बेगीनं तोंड उघडा. मांगांना मुरळ घेऊन पाटोद्याला जायचे. गुरु पिरनकच्या जागीचा खंड्या असता तर रंगनाथरावाचा मारून मसाला केला असता. नारद कुठले की. रावसाहेब तुम्ही धर्मसंकटात टाकलं मला. इकडे आड तिकडे बी ही राशी अवस्था केली तुम्ही. चूक निवृत्तीची आहे, दौल्याची नाही. गुरुजी निवृत्तीची चूक आहे म्हणता तुम्ही, मग रंगनाथरावला साळत बोलून दौल्याला का मारायला लावलं? तुम्ही त्याला शिक्षा का नाही केल्या? खरं की खोटं बोला. रावसाहेब आपलं म्हणणं अगदी खरं आहे बघा. गुरुजी मग शोभते काय तुम्हाला? तुमच्या पोरीस ढोरं राखी पोरं बरी की. ते बिचारे ढोरात वासरात भेदभाव करत नाही. ते अज्ञानी ढोरं म्हणा की पोरं समदे ढोरं इमानदारीनं चरवून घरी आणून खोट्याला बांधतात. वारवा पांडुरंग बघत. अशी एकनाथरावानं मास्तराची झणझणीत कानउघडणी करून शांत बसला. मास्तराचा घोर अपमान चावडीवर झाल्यामुळे नागनाथ खवळला आणि एकनाथरावांना शिव्या हसडायला लागला. रावसाहेब पिऱ्या तुमच्या बायकोच्या बोकांडीवर बसणारा धगोड आहे का हो? म्हणून तुम्ही त्याचा काईवर घेऊन बोलले. तुम्हाला लाज गीज आहे का नाही? रावानं रावाची बाजू घेतली पाहिजे, मांगाची नाही. तुम्ही खानदानी राव असून बी रावासारख्या रावाला भर चावडीव साऱ्या लोकांपुढं भोय उकरायला लावल्या. अशानं हे मांग माचतीन. 7 इंचाचं सोनकिळं काढून तुमच्यावर आमच्यावर फाळाफाळा मुततीन. मांग म्हणजे जहरी सरप. त्याईचं तोंड सांगीनं चिरलं पाहिजे. अरे ह्या बोंद्यावर मुतणाऱ्या जातीची मुरवत का करता? करू नका. ही मांग जात लय माजुरी आहे. या जातीला धरून जोड्यानं पालव्यानं टिकोरीनं जे हातात पडल त्यानं त्याची चूक असो नाही तर नसो त्याईला ढोरीला मारल्यावाने हाडाचा चोरा करायला पाहिजे. तरच ही शेणखाऊ जात वटणीव येते. त्याच्यात एकी आणि आपल्यात बेकी. रावसाहेब माझ्यात हत्तीचं बळ हे. मी दुसऱ्याच्या बळावर उड्या मारत नाही म्हणून मी दाबून बोलतोय. बळात बळ आपलं बळ आणि दुसऱ्याचं बळ चुलीत जळ. तुम्ही मांगाच्या जीवावर बेंडकोळीवानी थुटूक थुटूक उड्या मारता म्हणून त्या हिचा काही वर घेता. ही जात पुढून वार करणारी नाही, मागून करणारी आहे. मी त्या हिचा अजिबात लाड करत नाही म्हणून ते माझ्याकडं वाकडा डोळा करून बघत नाहीत. अरा असा पाहिजे माणसाचा दारारा. नाग्याचं लांबलचक आणि जातीयवाचक बोलणं बापू आणि खंड्या सशावानी कान टावकारून ऐकत होते. खंड्याला त्याचं वास बोलणं खटकलं म्हणून तो खंबीरपणे जीवाची पर्वा न करता त्याच्या खोट्यावाने मानेला झटका देत बोलायला लागला. रावसाहेब एकनाथरावाची बायको शीतेवानी पतिव्रता आहे. त्या माऊलीच्या बोडक्यावर कुणीच बसलं नाही आणि पुढं बी कोणी बसणार नाही. तुमच्या बायकोच्या बोकांडीवर गोलेवर 6व्या उसात बसला होता ते मी माझ्या डोळ्यानं बघलाव. तुम्ही गुरुजीच्या फटकडीच्या बोकांडीवर दिवसा ढवळ्या बसून उठता हे समध्या गावाला ठाव आहे. नाक कापलं तर भोक आहे म्हणणारी जात आहे तुमची. अरे तुम्हाला कोण भेतं? कुत्रं भेनानं मांजर वाढ देईना. मला तुमची माशीच्या पाया इतकी भीती वाटत नाही. काय कराल करून करून झाडाला बांधून मारसाल. अरे माणूस एकदा येते आणि एकदाच जाते. रावसाहेब मांग लोक सरप नाहीत. तुम्ही खरे सरप हा. तुम्ही सरप असून बी तंबूचं सोंग घेता. आम्हाला तंबूची आणि सरपाची चांगली ओळख आहे हे विसरू नका. चिमणी उजेड देते, तिच्या खाली अंधार असते, तसं तुमचं काम. तुमच्याजवळ सांगीत आमच्याजवळ भाली हाती हे विसरू नका. चांगल्या माणसावर गडूळ पाण्याचे सितोडे उडवू नका. आप्पा कलंदर कलाकार आहे. तो तुमचा रंगनाथरावाचा बदला घेणार. तो बोलतो कमी आणि करतो नामी असं त्याचं जगा वेगळं काम आहे.
तुमच्याजवळ बळ आहे आणि आमच्याजवळ नाही असं तुम्हाला वाटतंय काय? तुमच्याजवळ हत्तीचं बळ तर आमच्याजवळ वाघाचं बळ आहे. अरे कुत्रे नुसती भो भो करून भुकतात आणि तड्या दिसला का शेपूट घालून वाढ दिसेल तिकडं पळतात. तुमचं आणि रंगनाथरावाचं घर आप्पाच्या मुंडावं आहे. तुमची जात ढोंगी आणि गांडोळावानी दुतोंडी. तुम्ही आमच्यावर हात उचलू नका. जर उचलण्याचा प्रयत्न केला तर तुमचे दूध तुप खाऊन गरवार बाईवानी वर आलेली पोटं आमच्या भाली फोडल्या बेगार राहणार नाहीत हे विसरू नका. नागेची आणि खंड्याची कुंडात चांबडं रंगावं तशी जुगलबंदी रंगली होती. त्या जुगलबंदीनं इंद्रधनुष्याचे रंग धारण केले होते. म्हणून बायकांच्या मुठीतले दाल्ले कान देऊन ऐकत होते. तेव्हाच एकनाथराव कडाडले. खंड्या, आज तू शहाण्या माणसावानी आणि डोसकं फिरल्यावानी बोललास. नागनाथरावांनाच बोलू दे की, ते तुझ्या परी शहाणे हात. नेमत्यानं तोंडाचा पट्टा सोडू नवं, नुसतं ऐकून घ्यावं. बोलांची वाट बघत असते. ते तुझ्या परीस मानानं, धनानं, वयानं आणि ज्ञानानं मोठे हात. त्यांना उलट बोलला तू, तुझं तोंड सळून शिवून घे. एकनाथरावाचे बोल ऐकून आणि त्याचे शालीतले खाऊन नाग्याचं कोंगीवानी गलका करणारं तोंड हिरमुसलं. जेलातून चोर पळावा तसा त्याने चावडीवरनं पळ काढला. राव म्हणला, रंगनाथराव, लेकराचं भांडण कानावान मनाव घेऊ नका. अहो, लेकरं पाखरावानी असतात. तुम्हाला एक जोंधळ्यातल्या सुगीचा दृष्टांत सांगतो. आपण दिवाळीनंतर जोंधळा पेरतो का नाही? हा, पेरतो की. मान हलवत रंग्या म्हणाला. मग जोंधळा भुईतून तोंड वर काढते, नवर रूप घेऊन लहानाचं मोठं होते. वावर पोपटावानी हिरवगार दिसते का नाही? दिसते की. मग जोंधळा पोटरीत येते का नाही? येते. मग पोटरीतून मौलूस कणीस बाहेर पडते का नाही? पडते की. मग हुरडा होते का नाही? होते. कावळा हुरडा टिपण्यासाठी पाखरं जोंधळ्याच्या रुचण्यावानी कणसाव बसतात का नाही? बसतात. मग आपले सालगडी मळ्यावर बसून ढप ढप पिप्पे वाजवतात. त्या कांठळ्या बसणाऱ्या आवाजामुळं पाखरं फडफड करत गगनझेप घेतात. पिप्पे वाजवणं बंद झालं का तेच पाखरं त्याच कणसावर बसून दुधाळ दाणे टप टप टिपतात. तसं पाखरावानी लेकरं असतात. म्हणून त्याईचं भांडण कानावर घेऊ नका. गुरुजी, तुम्हाला आणि रंगनाथरावाला माझ्यासारख्या माणसानं सांगू नवं, पण सांगावं लागतं. हे आमचं आणि तुमचं दुर्दैव आहे. लेकरांची भांडणं शाळेत मिटवा. याच्या एक थोबाडीत आणि त्याच्या एक थोबाडीत ठेवलं का झालं. पंडित बोलावा तसा राव एकदम बोलून बेमुराद हसला. सहज आणि कोणाला न दुखावता न्यायनिवाडा केला. मग वटभरणाचं मुराळ घेऊन पाटोद्याला रवाना झाले. खौस आणि खैस मुलामुलींचा आणि हृदय नसलेल्या गुरुचा जात सहन करत दुसरीतून सही सलामत तिसरीत पाय फरकत पोचलो. शाळेत 4 शब्द गोड बोलणारा मायचा लाल भेटला नव्हता मला. मन मिला तो चला, नाही तो सबसे भला अकेला. मी एकटाच राहायचो, मनात बोलायचो. कधी कधी ख्या करून मनसोक्त हसायचो. गुरुच्या जाचाची आठवण झाली की सासूरवाच्या सुनवांनी कुठंतरी बसून बुळू डोळ्यातले हिऱ्यासारखे आसू गाळायचे तसे आसू गाळायचो. मधल्या सुट्टीत पाकान्या गोट्यासोबत खेळ खेळायचो, तेही कुठंतरी दूर जाऊन. मधली सुट्टी लांबलचक असायची म्हणून मी गोठ्यात रमलो आणि गुंगलो होतो. देहभान विसरून मी खेळात एक झालो होतो. स्वतःला पूर्णपणे विसरलो होतो. आमच्या शाळेत तिळे होते. एकाचं नाव ब्रह्म तर दुसऱ्याचं नाव विष्णू आणि तिसऱ्याचं नाव म्हैस होतं. शाळेतली मिश्किल पोरं ब्रह्माला बारम्या तर विष्णूला इसन्या आणि म्हैसला माशा मानायचे. हे त्रिकूट कोणाचं थोबाड रांगवायचे तर कोणाचं डोकं लाल करायचे असे ते वीर. आगीत तेल टाकून भडका उडवणारे आणि त्या भडक्याकडे बघून दाताड काढणारी पुतं होती ती. ब्रह्म हळू चिमटा घेणारा, विष्णू भांडण लावणारा आणि म्हैस भांडणं वाढवणारा होता. या खेत्रींची सवारी केव्हा आणि कशी माझ्याजवळ आली हे सुद्धा कळलं नाही मला. मी खेळात तल्लीन झाल्यामुळे त्या शूरवीरांनी माझ्या कमरेत गाढवावानी एक लाथ हाणली. म्हैशानं 2 धोंडे घेतला आणि एका धोंड्यावर 2 गोट्या ठेवला. दुसरा धोंडा उचलून घातला त्याच्यावर. माझ्या गोट्यानी जीवच सोडला. माझा पारा एकदम वाढला
माझ्या देहात वाघाचं बळ संचारलं आणि मी त्यांना दे माय धरणी ठाय केलो. तिळ्याचे भारीचे कपडे फाडून दानाफान केलो. ते तिळे मुतून कळ काढणारे, अंगात उसणं बळ आणणारे. ते घराकडं ढोरावानी चौखूर पळत सुटले. माराच्या राट्ट्यामुळं त्या वीरांनी मागंसुद्धा वळून बघितलं नाही. महादेवाची घंटा वाजावी तशी शाळेची घणघण घंटा वाजली. मी शाळेत गेलो. जणू काही झालंच नाही असं मांजरवानी अंग चोरून, मेंढ्यावानी मान खाली घालून गुपचूप मांडी मारून एका कोपऱ्यात बसलो होतो. तेव्हा गुरु गणित जीवावर आल्यावानी शिकवत होता. त्याचं शिकवणं माझ्या खोपडीवरनं विमान जावं तसं जात होतं, कारण माझं धड देवळात आणि चित पायतानात होतं. ते कुठंतरी भराडीवानी भटकत होतं. तेव्हा तिळ्यांची माय त्या सुपोतांना घेऊन सरळ शाळेत आली. त्या बयेचं नाव कौशी होतं. ती कौसालपणा करत शिव्याचा पाऊस माझ्यावर पाडायला लागली. गुरुजी, दावल्यानं माझ्या पोराचे कपडे फाडून कसा चिंध्या केलाय बघा की, कशा चिंध्या झिंज्या लोंबल्यावानी लोंबत्यात. माईशे, तू दावल्याचा पुढचा फाडला का नाही? त्याच्या चिंध्या का नाही केल्या तू? त्यानं त्याच्या माईचं दूध पिलाय, तू काही कुत्रीचं पिला होता का? एकट्या मांगानं तुम्हा तिघांना जमिनीवर लोळवलं हांडगे हो. बटकीन संतापावी तशी ती संतापली. माझ्या अंगातलं आंगडं काढलं, टर फाडून गुरुपुढं फेकली. लाथाबुक्यांनी माझी जबरदस्त पूजा केली. माझ्या काळ्या जांभळ्या देहावर हिरवे पिवळे वळं फुटून पासले पडले. माझ्या देहाची लाही झाली. एकच कुडता होता मला. माय रोज संध्याकाळी बिन साबणाचं त्याला खंगाळायची, वलानीवर त्याला वाळत घालायची. अंगावर 4 तांबे पाणी टाकून मी त्याला घालून जायचो. गुरु रागाने वेडा झाला होता म्हणून त्यानं त्याच्या पायातल्या जोड्याने माझी पाठ फोडून काढला. माझ्या देहावर कौसीचे भेंडावानी धोडबोट आणि मास्तरची जोडे स्पष्ट उमटले होते. गुरुनं माझ्या ढोपरावर शेवटची लाथ मारून शाळेतनं हाकलून दिलं मला. म्हणून मी वडराच्या पोरावानी उघडाचं दप्तर घेऊन घर जवळ गेलो. त्या रोजी मायबापूला काम न मिळाल्यामुळं घरीच होते. माझ्या देहावरचे काळे निळे वळ बघून माईनं तिच्या डोळ्यातली आसवं गाळली. तिचे निथळ आसू बघून माझ्या डोळ्यातले आसू माझ्या गालावर आले आणि वाळून बी गेले. कौसी नवनाथाची पोरं तोंडी लावणारी लाडाची बायको. नवनाथ हा नागेवानी कापर, गावात याचा भयंकर दारारा. कौशी आणि नवनाथ मांगवाड्यात येऊन शिशुपालावानी चिरक्या शिव्यांचा मारा मायवर केली. तरीही वाघिणीवानी चपळ माय गप्प. माय 18 पगड जातीच्या आयाबायाचे दाईवाने बाळतपण करणारी मुरलेली बाई. त्यावेळी कौशीच्या योनीत तिळं आडलं होतं. ते कुळबुडवे सरळ असते तर लवकर बाहेर आले असते, पण ते तसे नव्हते. ते तिच्या मुळावर होते. तेव्हा कौशी आणि नवनाथ 33 कोटी देवाची नावं घेत आसवं गाळत बसले होते. त्यावेळी त्यांना मायची आठवण आली म्हणून त्या आसवं घुसत सालगड्याला म्हणले, वसंत्या, बाईच्या बाईला बोलून आणखी. ते बाळणपण करायला वागे नाही रे. अरे ती माऊली समद्या गावाची माय बहीण आहे. तिच्या हाताला भलतं यश आहे. जाय पळ मांगोड्यात. वसंत्या रावाचा हुकूम पालन करणारा आणि कोरकुटका खाऊन काबाड कष्ट करणारा गडी मांगवाड्यात आला. डोळे चोळत म्हणला, पेरू काका, कौसाबाई आडली आहे. मावशीला बाईचं बाळणपण करायला रावानं वाड्यात बोलिवले. लढून तिच्या तोंडाला झेंडू फुटल्यावानी फेस आलाय. बाई मासोळी तडपडल्यावानी तडपड करायला लागली आहे. पुण्याचं काम आहे. मावशीला वाड्यात धाडून दे. वसंत्या, तू पुढं जाय आणि ती यायली म्हणून रावाला सांग. वसंत्या आदनानी पोरगं धावत पळत वाड्यात गेलं. बापूचा निरोप रायाला सांगून टाकलं. तेव्हा कुठं कौशीला हायसं वाटलं. बापू डोळे फाडून आणि काढून म्हणला, राव कारफोडावानी वंगाळ असतेत. त्याईला आपल्या उपकाराची थोडी बी जाणीव नसती. आपले उपकार ते भेगे नाही विसरतात. मरू दे, आपल्याला काय करायचे? आपल्या जगांडांतर आलं तर ते धावून येतात का? नाही. तू बी जायचं नाही. माय हळवी. तिच्या कोमल हृदयात ममता, एकता, करुणा आणि स्नेह ठासून भरला होता. त्यामुळे बापूचं म्हणणं तिला अजिबात पटलं नाही. ती म्हणाली, अहो, आडलं आणि खसकन कापून काढलं. बाईला यमाच्या दाडातून काढणं हा खरा धर्म आहे. कौसाबाई 2 लेकराची माय आहे. तिची लेकरं परदेशावाने वळणी वस्त्री हिंडतील, माय माय म्हणून हांबरडा फोडतील. माझ्याजवळ झाली मावशी दे. ते माणसाच्या कामी आलं पाहिजे तर त्याचं सार्थक आहे. वजा असतं तर उचलून घेता आलं असतं. हे दुःख नाही. याला पेटाळणं निवारणं आपलं काम आहे.
त्यामुळं आपले लेकरं बाळं सुखानं राहतील. त्याईला उपकार असो का नसो, आपण आपलं काम करावं असं माझं मत आहे. बापू मनाचा पर्वता एवढा मोठा असल्यामुळे माईचं म्हणणं त्याला खरं वाटलं आणि पटलंही. त्याच रात्री दोघेजण धरतरीनं छातीवर घेतलेला काळाकुट्ट अंधार टरटर चिरत डोहा पलीकडे गेले. एका झाडाचा पाला आणून त्याला खलबत्त्यात कचकच घालून कुटले. त्याचा पेलाभर रस करून वाड्यात गेले. बाईला पियाला दिले. तेव्हा कुठं कौशीच्या योनीत अडकलेली पोरं डोकळा हातातून निष्ठावा तसं धरतीवर अवतरले नसता तिचे तिळे योनीत अडकून माती आड झाले असते. तर मी काय सांगत होतो, माईचा पारा खूप वर चढला होता. तो काही गेल्या उतरत नव्हता. चवतळलेली वाघीण डरकाळी फोडावी तशी तिने गगनभेदी आरोळी ठोकली आणि म्हणली, आ गगुनाची सौ आणि जात कुठं रहू. वाज्याता नाज्यात कौशे, तुझी 3 बोटाची चाणी मोगरीनं कुठली की. तुझे हे गुणाचे कार्टे तुझ्या निर्णात अडकले होते, तेव्हा मी अर्ध्या रात्री औषध आणून तुझ्या तोंडात वाचलाव. तेव्हा कुठं तुझे हे नवस करून माझ्या मुळावालेले बकरे तुझ्या निर्णतनं बाहेर आले. उपकाराची फेड अपकारानं करणारी जात तुमची. तुम्हाला शिव्या देऊन माझा अपमान केलीस. मंदलवाडा आणि राजवाडा डोक्यावर घेतलीस. माझ्या लेकाची मारून गोळी केलीस. अगं माणसाची वाणी मदाळ पाहिजे, तुझी रेताळे. तुला माणसं तटा तटा तोडता येतात, पण पटापटा जोडता येत नाहीत. अगं पहिला काळ गेला, त्याचा वंशाचा दिवा इजला आणि खाना खराब झाला, बुडाला. या जमान्यात जशाचं तसं पाहिजे. तो तुझी बुरसलेली चिवचिव करणारी चिमणी मुसळानं कुठली वतूस का नाही मांगवाडीच्या बाहेर. तुझे सडके पटके भालीनं कापून तिचे चांदणे करून कुत्रीला टाकेन. का माझ्या लेकाचा कुडता फाडून माझ्याशी भांडाय आली. कुडता भरून द्या आधी, नाही तर तुझ्या नरडीचा घोट घेतो का नाही बघ. वाफवर आलेली गोडी कुठली. तुझं कातोडं साऱ्या गावानं ढवळून लसगुळं केलं. कावसाल कोंडे, तवाच धोत्रेचं बी कचकच कुटून त्याचा रस काढून तुझ्या तोंडात वाचला असताना तर वास घेत मातीला धन झाली असतीस. अगं आमची झोपीत धोंडा घालून मारणारी जात नाही, जाग करून खालीवरी टंगडं करून चिरणारी जात आहे आमची. एका दमात माईनं शिव्या हसडून कौशीचे मनकेच ढिले केले. तेव्हा कुठं ती शांत झाली. भाड भाड उलटी झाल्यावर माणसाला बरं वाटावं तसं माईला हायसं वाटलं. ती थांबल्यामुळं राव शांत झाला आणि हळू आवाजात बोलायला लागला. बाईजाबाई, टॅमराचं लाकूड जाळल्यावानी चिटचिट करू नग. उचक न देऊन आमचा पान उतारा करू नको. तुला काय पाहिजे ते सांग. रावसाहेब, अहो ज्याचं पोट दुखते तेच माणूस वावा खाते. ज्याचं पोट दुखत नाही ते माणूस नागोलीचं पान खाते. तसं माझ्या लेकाचं आंगडं कौसाबाईनं फाडलंय, त्यामुळं माझं पोट दुखायलंय म्हणून चिटचिट करायला. मला तुमची धनदौलत नको, माझ्या लेकराचं आंगडं भरून पाहिजे मला. मी भरून घेतल्या बेगर मांगवाड्यातून जाऊ देणार नाही. त्या आंगड्यासाठी दौलतच्या बापानं 8 रोज घाम गाळलाय, तेव्हा कुठं माझ्या लेकराला आंगडं भेटलंय. कौशी, नवनाथ आणि त्यांचे तिळे आणि बुळे एकमेकाच्या थोबाडाकडे बघत पुतळेवाने उभे राहिले. माई चावतळल्यामुळं ते बावचळले होते. म्हणून राव लटकन तुटका हसत म्हणाला, बाई आमच्यावर दाते येऊ नको. हे 5 रुपये घे आणि उमरीला जाऊन तुझ्या लेकराला आंगडं घेऊन ये. रावसाहेब लटकं हसून व माणसानं. वरून शागान मधून आग. आंगडं 5 रुपयात येत नाही. मग किती देऊ? द्या 10. माय कमरेवर हात ठेवून बोलले. नवनाथ 10ची नोट माईच्या हातावर ठेवला. चोर पळावा तसा मागवाड्यातून पाय काढता घेतला. बापू त्याच्या भुवयात आणून म्हणला, बरं झालं कोगोळ्याकडून पैसे वसूल केलीस ते. त्याच्या बायलीची पट्टी वरखली. हरनाळ्याचं बेनं कुठलं. मी म्हणत होतो त्या बाजिंदीचं बाळणपण करू नको म्हणून. तू माझं ऐकली का? नाही. मांग जर पाण्यात बुडत असला तर राव त्याला काढत नाहीत, उलट त्याच्यावर धोंडे टाकून तळाला घालतात. अशी वांगाळ जाते. माईला कर्म करून बापाला साक्षी ठेवणारी. आता तुला बजावून सांगालाव, यापुढं कोणत्या झेप्पलकुटीचा बाळणपण करू नको. आपण ज्यांना जीवदान देतो तेच आपला गळा घोटाय तयार असतात. आपल्याला कोणी वाली नाही, ना देव ना माणूस. म्हणून देवाला आणि माणसाला बोटाला मारून जमिनीवर लोळवावं. ना बाप ना माय आणि धोत्रापैकी आपोआप अशी आपली झाली गत.
अशी बापूनं जमीन जुमला असलेल्या नीच लोकांवर आग पाकडला. त्यामुळे त्याच्या डोक्यातलं वादळ शांत झाली. माय म्हणाली, आता दौलतला आंगडा आणायला तुम्ही जाता का मी जाऊ? तो नको, मी चोंबरीला जातो, ढिलढाला आंगडा आणतो. दौलत पांढरा आणू का रंगीत? पांढरा आणा. दौलत पांढरं नको रे, रंगीत आणतो. पांढऱ्यात मळ सापदत नाही आणि साबणा बिगर निघत नाही. निघो की राहावं, नाही तर वास घेत जावं. पांढरा आंगडा आवडतं मला, रंगीत नाही आवडत. असं मी म्हटल्यावर बापूनं उंबरीला जाऊन ओपन शर्ट आणला. मी त्याला घालून हसत खिदळत शाळेत गेलो. तिसरी कसाबसा मी 3ऱ्या नंबरात पास होऊन 4थ्या वर्गात माझे ताड्यावानी सपाट पावलं पडली तेव्हाची ही गोष्ट. श्रोते हो, रामराव झुंजारे लिखित जलमबिडी या कादंबरीचा हा होता 10वा भाग. 11वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालं नसेल, तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तर आत्ता वरच्या बाजूला जो साहित्य पंढरी असा लिहिलेला चॅनलचा लोगो दिसतोय, या लोगोवर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार.